सध्या आपण आहोत अलंकापुरीमध्ये. फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा आपल्या शिलू शहरामध्ये आता संपन्न होत आहेत. तर आपल्या सोबत आहेत आमचे स्नेही गुरुवर्य योगेश महाराज. तर आपण त्यांनाच विचारूयात की बाबा काय वाटतं हा सगळा सोहळा बघितल्यानंतर तुम्हाला. रामकृष्ण हरी. खरं पाहायला गेलं फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा सोहळा आपण सर्वजण अनुभवत आहोत. डोळ्याचं पारणं फेडणारा हा सोहळा आज आपल्या सोहळ्याची सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक ज्ञानेश्वरी पारायण वाचकांची संख्या आपण 21,000 पारायण वाचकांची संख्या ठेवली होती. पहिल्याच दिवशी या ठिकाणी मंडप अपुरा पडतोय. डोळ्याचं पारणं फेडणारा भव्य दिव्य असा सोहळा आपल्या मयुरी पार्क अर्थातच अलंकापुरी नगरी शिलू या ठिकाणी चालू आहे. सर्वांना एवढीच विनंती आहे, न भूतो न भविष्यती हा सोहळा आपल्याला डोळ्याने पाहण्याकरता सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे आणि शिलू या ठिकाणी हा सोहळा आपल्याला अनुभवचा आहे. फार अनुपम्य फार मोठा सोहळा आपण या ठिकाणी शिलू नगरीमध्ये आपण अनुभवत आहोत. अगदी बरोबर. बाबा तुमची सेवा 7 दिवसाची असेल ना इथं? 7 दिवस म्हणजे सर अक्षरशः आपल्या तालुक्यातील जेवढी महाराज मंडळी आहेत 90% महाराज मंडळी एक दिवसही कीर्तन न घेता ही सुद्धा एक ऐतिहासिक क्रांतीच आहे. कारण घर सोडायच्या अगोदरच आमची महाराज मंडळी नारळ ठरवल्याशिवाय घरही सोडत नाहीत. पण अक्षरशः भाऊनी सांगितल्याप्रमाणे बिना अनुदानित एकही महाराजाला इथे मानधन नाही, साधं श्रीफळ सुद्धा कोणाला दिलेलं नाही, तरी सुद्धा सर्व महाराज मंडळी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. मी एवढंच सांगेल, फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या प्रचारामध्ये एवढंच सांगत होतो, एवढंच सांगेल की बाबा हो, हा सोहळा डोळ्याने अनुभवता करता सर्वांनी मोठ्या संख्येने या. भविष्यामध्ये ज्याही वेळेस या सोहळ्याची चर्चा होईल त्याही वेळेस आपल्याला छाती ठोकपणे आपल्या मुलाला आपल्या नातवाला छाती ठोकपणे सांगता आलं पाहिजे की या शेलूच्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये तुझे वडीलही सहभागी होते, तुझे आजोबाही सहभागी होते, ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणून या सोहळ्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचंय. आपल्याला सुद्धा विनंती की आपण सुद्धा सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.